वर्धा नगरपालिका निवडणुकीमध्ये पालकमंत्री पंकज भोयर प्रचारासाठी मैदानात उतरलेत। पंकज भोयर यांनी मार्केट लाईन परिसरामध्ये पदयात्रा काढली। भाजपच्या उमेदवारांचा घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केला। नगरपालिका निवडणुकीचा जोर शिगेला गेला आहे। चक्क पालकमंत्री पंकज भोयर रणांगणात उतरले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी पालकमंत्री पंकज भोयर आहे। भाऊ काय सांगाल, चक्क मैदानात उतरला आहे? वर्धा नगरपालिकेची निवडणूक ही मागच्या आठवड्यापासून सुरू झालेली आहे। सर्व उमेदवार आपापला प्रचार करीत आहे। विशेष करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रचार करत आहे आणि जनतेचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मिळतोय। निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय प्राप्त करतील। एकूणच भाऊ, बाकी उमेदवाराकडून जसं शिंदेची शिवसेना असो त्यांच्याकडून दाखला देण्यात जात आहे विकासाबद्दल, सोबतच राष्ट्रवादीकडून सुद्धा अर्थ खातं असल्याचा दाखला देण्यात येत आहे। काय सांगाल? कोणी कितीही दाखले दिले तरी जनतेला हे माहिती आहे की विकासाचे कामं कोण करू शकतात। 2014 पासून तेव्हापासून या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची सरकार आली आणि राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार आली। मोठ्या प्रमाणावर विकासाचे कामं राज्यामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये केलेले आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार भरभरून त्या ठिकाणी जिंकणार आहेत। काय वाटते विजयाच्या विश्वासाबद्दल? नाही, निश्चितच जनतेमध्ये जाऊन केलेले कामं अशा उमेदवारांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्या आणि अनेक विकासाचे कामं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निश्चितपणे मोठ्या फरकाने विजयी होतील। मोठ्या फरकाने निवडून येईल असं पंकज भोयर यांनी सांगितलं आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।